आपण पाणी दौरा केलाय, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतकरी सरकारकडून अपेक्षा करतात, काय सांगा? लेंडी, मन्याड, गोदावरी, त्यानंतर पोचमपाड, निजामसागर, बाबळी बंधारा या संपूर्ण कचाट्यामध्ये आमचा नांदेड जिल्हा आहे। त्याच्यामधले जे 16 तालुके आहेत या संपूर्ण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फटका 13 मंडलामध्ये झालेला आहे। प्रचंड पुराच्या या म्हणजे हे पूर नव्हे तर एक प्रकारची ढगफुटी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर पीक जे आहे ते म्हणजे असं खरडून निघून गेलेलं आहे। आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झाली, अनेक ठिकाणी गुरंढोरं आमचं पशुधन वाहून गेलेलं आहे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये 1983च्या घटनेनंतरचा हा एक सगळ्यात मोठा नुकसानीचा काळ आहे। येणाऱ्या काळातली दिवाळी ही चांगली करायची जर असेल तर आम्हाला प्रतिनिधी म्हणून शासनाकडे आम्हाला साकडं घालावं लागणार आहे। विशेष आर्थिक पॅकेज या भागातल्या संपूर्ण लोकांना देणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा हा सरसकट सारखाच, पण त्याच्यामध्ये वर्गीकरण करून आतोनातचं पण नदीकाठचं पण असं सगळं वर्गीकरण करून देणं अत्यंत आवश्यक आहे। या भागातली मुख्य पिकं सोयाबीन, मूग, जे उडीद ही जी पिकं आहेत ही पिकं हातात काहीच राहिलेली नाहीत। शेतकऱ्याच्या पूर्णपणे या भागामध्ये हा ग्रामीण भाग असल्यामुळे पूर्णपणे शेती या विषयाशी संबंधित असल्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे कोलमडलेला आहे। या काळामध्ये आमचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे निश्चितच या जिल्ह्याला एक विशेष अशा प्रकारचं आर्थिक पॅकेज देतील। पीक विम्याच्या संदर्भामध्ये सरसकट पीक विमा देताना त्याचं वर्गीकरण पण करावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे। आतोनातचा विषय, सरसकटचा विषय आणि आमच्या नदीकाठचे जे काही गाव आहेत आणि अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा देखील विषय मोठ्या प्रमाणात अजूनही प्रलंबित आहे। हा सगळा विषय या भागातला प्रतिनिधी म्हणून मी आज देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव या संपूर्ण भागामध्ये शेतकरी बांधवांशी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या शेतात जाऊन मी हितगुज करीत आहे। परिस्थिती खूप गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना मी काल भेटून आलो, प्रधान सचिवांना व मुख्य सचिवांना पण भेटून आलो। मी परत एकदा या नुकसानीचा साहेबांना मी जाऊन सगळा अहवाल देईल आणि निश्चितच या जिल्ह्यासाठी एक मोठं पॅकेज आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये एक मोठा विषय या शेतकऱ्यांसाठी करेल आणि माननीय मुख्यमंत्री त्या आमच्या मागणीला निश्चितच होकार देतील अशी मला पूर्णपणे आशा आहे। तुम्ही राज्यासोबत आहात, केंद्र सरकार मदत करेल, केंद्र सरकार राज्य सरकार मिळून मदत, केंद्र सरकार ज्या पद्धतीने राज्य सरकार करेल त्याच पद्धतीने मी आमची 8 तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांसोबत पण आमची बैठक आहे आणि मी त्याच्यामध्ये विशेषतः माझ्या नांदेड जिल्ह्यासाठी केंद्रीय सहायता निधीमधून एक विशेष पॅकेज माझ्या नांदेड जिल्ह्याला द्यावं म्हणून मी माननीय प्रधानमंत्र्यांना देखील कळकळीची विनंती करणार आहे। निश्चितच प्रधानमंत्री हे शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप संवेदनशील आहेत आणि ते देखील त्यांना पण हा विषय माहिती आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी मी केंद्राकडून देखील माननीय पंतप्रधान मोदीजींकडे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे देखील विशेष पॅकेजची मागणी करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।